कणकवलीकरांना एक मोकळा श्वास जो हम करे सो कायदा या जो शहरामध्ये आहे, ज्या पद्धतीनं सत्तेचा माज हा ज्या सत्तेधाऱ्यांना आलेला आहे, हा माज उतरवण्यासाठी सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी एकत्र यावं. कारण जवळजवळ 13,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक हे मतदार या शहरामध्ये आहेत आणि या सगळ्याच मतदारांना 80% मतदान होईल. त्या सगळ्या मतदारांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण सगळेजण एकत्र या आणि कुठेतरी या सगळ्या दहशतवादी जी प्रवृत्ती आहे, जो भय आहे, जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारातनं कणकवलीकरांना त्या ठिकाणी मुक्त करूया. खरं तर गेली 8 वर्ष, 5 वर्ष 2018 मध्ये ही निवडणूक झाली. त्याच्यानंतर 3 वर्ष प्रशासकीय कारभार होता. जवळजवळ दरवर्षी 50 कोटीपेक्षा अधिकचा निधी हा या शहरावर आला. जवळजवळ गेल्या 8 वर्षामध्ये 400 कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी या शहरावर खर्च झालेला आहे. पण हा निधी नेमका गेला कुठे, नेमका कोणाचा विकास झाला, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. कणकवली जनता दुर्बीण घेऊन या 400 कोटीच्या निधीच्या शोधामध्ये आहे आणि या सगळ्या जो काही कारभार आहे, या कारभाराच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे. खऱ्या अर्थानं जर कणकवलीकरांचा विकास करायचा असेल, कणकवलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायच्या असतील, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त जर कणकवली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय या ठिकाणी जनतेच्या समोर आहे.